स्वामी जगाची माऊली, स्वामी कृपेची साहुली, ऐसी निरंतर माया मी कुठे न पाहिली. श्री स्वामी समर्थ. सर्व मित्रमैत्रिणींचे आपल्या श्री दत्त अनुभूती परिवारामध्ये सहर्ष स्वागत आहे. स्वामींची कृपा तुमच्यावर निरंतर बहरू दे. आज मी तुम्हाला श्री गोपाळबुवा केळकर लिखित बखर क्रमांक 7 सांगणार आहे. पण त्यापूर्वी तुम्हाला एक विनंती करते की आपल्या श्री दत्त अनुभूती या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. शेअर, लाईक, कमेंट्स करायला विसरू नका. आणि तुमच्याकडेही दैवी अनुभव असतील तर ते आपल्या 9137411207 या नंबरवर व्हॉट्सअप करा. आपण ते हजारो भक्तांपर्यंत पोचूया, भक्तीचा प्रसार करूया आणि आनंद पसरूया. श्री स्वामी समर्थ. बखर क्रमांक 7. महाराजांचे रूपवर्णन. राजश्री चिंतोपंत आप्पा टोळ यांचे चिरंजीव गोविंदराव हे दत्त उपासक होते. त्यांना ब्रह्मसंबंधाची बाधा होती. ती दूर केल्याबद्दलची गोष्ट पुढे येईलच. अक्कलकोटाला ते सेवा करीत असता समर्थांची स्वारी एके दिवशी त्यांच्या बिऱ्हाडी जोशीबुवांच्या वाड्यात अकस्मात आली. सकाळची वेळ होती. गोविंदराव तेव्हा पूजा करीत बसले होते. गोविंदरावांनी महाराजांना बसण्यासाठी पाट मांडला व त्यांनी गाणगापूरहून पादुका करून आणल्या होत्या त्या समर्थांच्या पायाला लावून समर्थांच्या चरणावर गंधपुष्पे वाहून पूजन केले व प्रार्थना केली की अक्षयी आपल्या चरणांचे ध्यान हृदयात राहावे, विसर पडू नये. प्रार्थना ऐकून महाराजांनी मान डोलवली. पुन्हा गोविंदरावांनी प्रश्न केला की महाराज, आपण गाणगापुराला संगमावर असता का? महाराज म्हणाले, होय, आम्ही तेथे असतो. असे सांगून महाराज उठून गेले. त्याच रात्री गोविंदरावांना स्वप्नात असा दृष्टांत झाला की श्री क्षेत्र गाणगापूर येथील गावातील देवालयात श्री दत्तात्रय श्री नृसिंह सरस्वतींच्या पादुका आहेत. त्या देव्हाऱ्यात श्री स्वामी बसले आहेत व चरणी निज पादुका घातल्या आहेत. पुजारी मंडळी जवळ बसली आहेत. गोविंदरावांनी स्वप्नात पुजाऱ्याला विचारले की देवाऱ्यात कोण बसले आहेत? पुजारी म्हणाले, अक्कलकोटचे स्वामी बसले आहेत. इतके स्वप्न पाहून गोविंदराव जागे झाले. श्री स्वामी दत्त अवतार आहेत अशी त्यांची खात्री झाली. महाराजांच्या निस्सीम भक्तांपैकी ते एक भक्त होते. महाराज दत्त अवतार आहेत असे त्यांचे भक्तच म्हणतात असे नाही, तर मोठमोठे योगी, सिद्ध, तामसी महाराजांची कीर्ती ऐकून दर्शनास येत व महाराज अवतारी असल्याबद्दलची आपली खात्री करून नगरवासी जनांना तसा उपदेश करीत. आळंदीचे श्री नृसिंह सरस्वती स्वामी व यशवंतराव महाराज देव मामलेदार हे साधूही महाराजांना अवतारी मानित असत. फार तर काय, पण मूर्तीपूजा निषेधक, ब्रह्मवेते, वेदोक्त प्रकाशाचे करते जे विष्णुबुवा ब्रह्मचारी, स्वतः मोठे वक्ते, वेदांती व विद्वान होते. ज्यांनी त्यांचा वेदोक्त धर्मप्रकाश ग्रंथ वाचला असेल त्यांना माहिती असेलच की ज्ञानोबा, चांगदेव, नामदेव इत्यादी भक्तांनी जे चमत्कार केले त्यांना बुवांनी नावे ठेवून हे चमत्कार खरे नसावेत म्हणून टीका केली आहे. अशा मार्मिक विद्वानांकडून महाराजांना अवतारी असा किताब मिळाला आहे. याहून जास्त पुरावा तो कोणता पाहिजे? श्री स्वामी महाराजांचा जन्म कोठे झाला, ते लहानाचे मोठे कोठे झाले, त्यांची माता पित्रे कोण होती, जात कोण, देश कोण, त्यांनी दीक्षा कुठे घेतली, यातील एकाही गोष्टीचा पत्ता लागला नाही. त्यांनी संन्यास कुठे व केव्हा घेतला त्याचाही पत्ता लागला नाही. ते संन्यासी होते आणि केव्हा केव्हा वेदांतातील किंवा पुराणातील वाक्य म्हणत. यावरून ते ब्राह्मण असावे असे अनुमान होते. ते ब्राह्मण शूद्र यवनाकडेही पूजन करीत. त्यांची कांती दिव्य तेजपुंज होती. शरीराचा वर्ण गौरसून तांबूस होता. ते अजानुबाहू होते. त्यांचे अंगचे तेज इतके प्रखर होते
की त्यांच्याकडे एकसारखी दृष्टी लावून कोणाच्यानेही पाहत नसे. दर्शनास लोक येत ते त्यांच्या पायावर डोके ठेवून देवाप्रमाणे दर्शन घेत. एखादा पायावर डोके ठेवू लागला म्हणजे एखाद्या वेळेस मोठा चमत्कार होईल. तो असा की डोके व महाराजांचे पाय यात एका जवा एवढे अंतर राहिले आणि महाराजांच्या मनात दर्शन देण्याचे नसल्यास एकदम हट असे म्हणत. त्याचबरोबर दर्शन घेणारा घाबरून उलटा पालथा मागल्या मागे पडून जाईल. याप्रमाणे अनेक वेळा अनेक जणांची धांदल उडे. महाराजांचे दर्शन म्हणजे मोठे दिव्य होते. विशेष करून जारिणी स्त्रिया समोर जाण्यास फार भीत असत. केलेल्या पापांची महाराजांपुढे तेव्हाच झाडणी होईल. कालप्रदान देऊन जागरणीचे व जाराचे नावही महाराज प्रगट करीत. एक वेळ एका थोर घराण्यातील पुत्र मागून घेणारी बाई महाराजांजवळ आली. बरोबर दासदासी सेवकजन पुष्कळ होते. त्यांनी पुत्र व्हावा म्हणून श्रींची प्रार्थना केली. महाराजांनी उत्तर दिले, अगे माझजवळ कशाला मुलगा? तो तुझा यार बसला आहे ना, तो तुला मुलगा देईल. सदर गृहस्थाचा व बाईचा फंद असल्याचे मग कळून आले. राजा व रंक महाराजांना सारखे होते. अक्कलकोटाचे मामलेदार, न्यायाधीश, कोतवाल, फार तर काय राजेसाहेब यांनाही श्रीमुखात खाण्याचे प्रसंग केव्हा केव्हा येत असत. डोकीचे पागोटे काढून फेकून देणे, शिव्या देणे वगैरे खेळ महाराजांचा हमेशा चालायचा. पण कोणाची पिशात होती की महाराजांपुढे कोणी ब्र काढी किंवा हुकमाची अवज्ञा करी. आहाहा, वाचक हो, हे लिहित असता मूळ लेखक म्हणतो, महाराजांच्या रागाची आठवण होऊन मलाही कापरे भरले व लेखणी चालेनाशी झाली. श्री समर्थांच्या चरणी मस्तक ठेवून माफी मागून त्यांच्या आज्ञेने गुणानुवाद वर्णन करीत आहे. महाराजांना पाहिल्याबरोबर ते देवरूपी आहेत अशी मनाची खात्री होईल. दुसरी गोष्ट अशी की महाराज वाटतील तशी अचाट कृत्ये करीत, परंतु कोणत्याही वेळी त्यांच्या अमृत दृष्टीने अपघात किंवा विपरीत गोष्ट घडल्याचे एकही उदाहरण कोणाच्या ऐकण्यात आलेले नाही. येथे बखर क्रमांक 7 समाप्त होत आहे. श्री स्वामी समर्थ.